तर याची किंमत आहे 25.5 लाख। याचा उपयोग बेसिकली असा आहे की हे आपलं जे नॉर्मल हार्वेस्टर येतं, तर मित्रांनो पाहू शकता हे रेड बनाना नवीन व्हरायटी आपल्याकडं जास्त दिसत नाही। तर काउडंग कलेक्शन मशीन म्हणजे शेण उचलण्याचं मशीन तयार केलं आहे। हा जनरल एरोनॉटिक्स कंपनीचा ड्रोन आहे, अतिशय आधुनिक आणि अत्याधुनिक म्हणता येईल भारतामध्ये। तर मित्रांनो आपल्या एक लांबून एक गोष्ट दिसली बिब ट्रॅप, तर पाहू आपण जाऊन काय आहे ते नेमकं, कारण सध्या आपल्याकडं जो ज्वलंत असा विषय तो बिबट्या। ट्रॅक्टरवरती इन्स्टॉल होणारे ॲक्सेसरी त्यांनी तयार केली आहे, तर याची किंमत आहे 12.5 लाख रुपये। हाय गाईज, गुड मॉर्निंग, मी अक्षय लोंढे स्वतः स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता आपण आले संभाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा, तर या ठिकाणी भरले आशिया खंडातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन, तर ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कृषी प्रदर्शनाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। कोणते कोणते स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत, ड्रोन, ट्रॅक्टरचे ॲक्सेसरीज आणि अशा सगळ्या नवीन नवीन तंत्रज्ञान, शेती रिलेटेड नवीन नवीन तंत्रज्ञान असं कृषी प्रदर्शनात या ठिकाणी माहिती आपल्याला भेटणार आहे। तर ती सगळी माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। मित्रांनो हे भरले मोशीत जो संभाजी महाराजांचा जगातील सगळ्यात मोठा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या जवळ हे प्रदर्शन भरले PCMCच्या ग्राउंडवरती। तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या। रात्रीचा टाईम नाही, रविवारीपर्यंत हे प्रदर्शन आहे, रविवारी शेवटची डेट आहे, आज पहिला दिवस आहे, तर नक्की व्हिजिट करा। संभाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे मित्रांनो, अजून काम चालू आहे। तर एकदा उद्घाटन देखील झालेलं आहे फक्त पुतळ्याचं, खाली म्युझियम आहे, पुतळ्याच्या आतमधून वरती जाण्यासाठी लिफ्टचं देखील नियोजन आहे साफसफाईसाठी। अशा पद्धतीने हा पुतळा आहे। तर आपण आलो आहे मित्रांनो गेटवरती, आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ, तर स्टे ट्यून। तिकडे दाखव ते पेज दाखवते किसान कनेक्ट। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, येतानाच तिकीट काढून या, इथं आल्यावर तिकीटचा मोठा घोळ होते। आमचं पेमेंट झालं पण आम्हाला तिकीट काय भेटलेलं नाही, तर आपण चाललो आहे ते म्हणले लास्ट काउंटरला जा, पाहूया आपले 200 रुपये वाचतात का, भेटलं तिकीट। तर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने तिकिटाचे रेट आहेत या ठिकाणी, पण तुम्ही जर ऑनलाईन तिकीट काढलं तर तुम्हाला 100 रुपयाला एक अशा प्रकारे भेटणार आहे, या पद्धतीने तिकीट असणार आहे। तर आपल्याला तिकीट भेटलेलं आहे, आता आपण जाऊ आता आत। भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन, तसं आशिया खंडातीलच सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे आपण आलो या ठिकाणी बघा। तर आपल्याला मिळालं बॅच तिकीट, आपण इथे द्यायचे कुपन आणि इथून आपल्याला ID भेटेल, तर त्या ID घालून आपल्या आतमध्ये जायचं। तर अशा पद्धतीने भेटले आपलं तिकीट, जाऊ आता आतमध्ये, तर आपलं स्कॅन करायचे तिकीट। तिकीट आपलं स्कॅन झालंय, आपण आता आतमध्ये चाललोय, आपण एंट्री करून आता आलोय मित्रांनो, पाहू शकता आता सेटअप लावलं आहे, तर मोठमोठे शेड आहेत आणि शेडच्या आतमध्ये स्टॉल आहे, त्याच्यामुळं किती ऊन असतं तरी तुम्हाला काही ताण नाही। इकडे ट्रॅक्टरचा सेक्शन आहे सोनालिका, आणि इकडं कोणतं रे 1 नंबर, इकडे कुटी मशीन पण आहेत। आपण पहिल्यांदा ह्या स्टॉलमध्ये जाऊ शेडमध्ये, इकडं पाहूया शिगर्दी आतमध्ये काय, इकडे ग्रीन प्लॅनेटचा स्टॉल आहे या ठिकाणी, ऊस शेतीसाठीचं लागणारी खतं त्याची या ठिकाणी माहिती लावलेली आहे। डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर महाराष्ट्र स्टेट, पाहू शकतो इथं मशरूम शेती केलेली आहे। तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। इकडं आधुनिक प्रकारचे सगळ्या फळेभाज्या आहेत, बर्गर, पिझ्झामध्ये वापरण्यात येणाऱ्या फळेभाज्या आहेत, पालेभाज्या देखील आहेत। राईस शाईन या कंपनीचं केळीचं जास्त स्टॉल लावलं आहे, केळीसाठी स्पेशली त्यांचा, बाकीचे पण आहेत पण केळी मेन आहे। हां हे काय म्हणते त्याला, जिप्सी ते शोसाठी मला वाटतंय, मेन जे त्यांनी केळीसाठी लावलेलं आहे स्टॉल, पाहू शकता इकडे केळीचे रोप आहेत खाली, आणि केळीचा गड पाहू शकता किती मोठा आहे।
ही नवीन प्रकारची केळी दिसते बघा मित्रांनो, ब्लॅक केळी. त्याचं नाव आपण पाहू कोणतं. तर मित्रांनो पाहू शकता हे रेड बनाना, नवीन व्हरायटी आपल्याकडं जास्त दिसत नाही. तर हे रेड बनाना म्हणजे वेगवेगळे टाईप आहे तिथं. आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो पाहू शकता आपल्याकडे उंदीर ते साप याचं प्रमाण खूप असते शेतामध्ये, आणि साप चावून अपघाताच्या घटना देखील खूप घडल्यात. तर त्यासाठी जर काय औषध पाहिजे असेल तर ते देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत, पाहू शकता. त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हा सगळा खतांचा सेक्शन दिसतो मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे खते, वेगवेगळ्या पिकांसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे खतं आणि काही प्रमाणात बी बियाणे देखील या सेक्शनला अवेलेबल आहेत. तर पाहूया आपण नवीन काय दिसतंय का. तर नवीन काय असेल तर तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. कॉमन गोष्टी आपण दाखवणार नाही मित्रांनो, तुमचा टाईमपास नको आणि व्हिडिओ पण आपला शॉर्ट राहील. कमी वेळात तुम्हाला अधिक माहिती देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. तर हे सगळे खतांचं सेक्शन आहे. कोणत्या पिकासाठी कोणती खतं वापरायची, वेगवेगळ्या कंपनीची खतं अवेलेबल आहे. वॉटर सोल्युबल खतं देखील आहे. तर ते डायरेक्ट तुम्ही ड्रिप इरिगेशन किंवा रेन पाईपद्वारे सोडू शकता. तर मित्रांनो आपण आले ट्रॅक्टरची एक नवीन कंपनी या ठिकाणी आलेली आहे, सॉलिस. तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन ट्रॅक्टर आहेत. काय ट्रॅक्टरचं नवीनच लॉन्चिंग आहे या ठिकाणी. तर आपण पाहूया कशा प्रकारचे ट्रॅक्टर या ठिकाणी आहेत. सॉलिस कंपनीचे ट्रॅक्टर आहेत. त्याचबरोबर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि एक्साइटिंग फीचर्स. तर यांच्या नवीन मॉडेलचं लॉन्चिंग देखील ते या ठिकाणी करणार आहेत. तर पाहूया आपण कसे ट्रॅक्टर आहेत. भेटतील जे की इतर कंपन्यांमध्ये शक्यतो तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्याचबरोबर तर मित्रांनो पाहू शकता आपल्याकडे मुरघास बनवण्याची पद्धत आता जरा जास्त चालू झाली. तर मुरघास बनवण्यासाठी डायरेक्ट इनबिल्ट ट्रॅक्टरवरती इन्स्टॉल होणारे ॲक्सेसरी त्यांनी तयार केली. तर याची किंमत आहे 12.5 लाख रुपये. आणि आता जर तुम्ही या ठिकाणी बुक केला तर त्याच्यावर काही डिस्काउंट पण ते अप्लाय करतायत. आणि या यंत्रावरती जर तुम्ही घेतलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून पण काहीतरी सबसिडी आहे. तर त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ भेटल्यानंतर. पण अशा पद्धतीने काही आहे, म्हणजे त्याला सेपरेट ट्रॉलीची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट ट्रॅक्टर चालून कुटी करू शकता. आणि वरती स्टोअर होते बघा, वरती स्टोरेज आहे. आणि कणसं जी आहेत तर आपल्या मक्याची तर ती डायरेक्ट मागं येणार आहे. आणि बाकीच्या जे ताटं आहेत किंवा काय म्हणतात त्याला, ताटच ना, ताट आहे त्याच्यावरती कुटी होणार आहे आणि वरती जाणार, तिथून तुम्ही ते खाली करू शकता. तर एक्स्ट्रा ट्रॉलीची गरज नाही. आणि मजुरांचा खर्च देखील तुमचा कमी होणार आहे. तर पाहू शकता हे अशा पद्धतीने आहे. 12.5 लाख रुपये किंमत आहे याची. आणि गव्हर्नमेंटची सबसिडी देखील याच्यावर अवेलेबल आहे. केलं चाल. तर मित्रांनो आपल्याला एक नवीन यंत्र दिसलं या ठिकाणी पाहू शकता. तर याची किंमत आहे 25.5 लाख. याचा उपयोग बेसिकली असा आहे की हे आपलं जे नॉर्मल हार्वेस्टर येतं तर त्या हार्वेस्टरप्रमाणे त्याचं काम आहे की गहू आणि सोयाबीन, हरभरा या पिकाचं हार्वेस्टिंग करण्यासाठी हे यंत्र वापरलं जातं आहे. याची मॅन्युफॅक्चरिंग होते पंजाबमध्ये. 25.5 लाख रुपये याची किंमत आहे. आणि गव्हर्नमेंटकडून याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून 11 लाखाची सबसिडी देखील आहे. तर याचा एक मेन ॲडव्हान्टेज असा आहे की याला चेन ड्राईव्ह मित्रांनो पाहू शकता रबर आहे. तर याची चेन ड्राईव्ह असल्यामुळे याचा ॲडव्हान्टेज असा आहे की ओलं जर असेल आपलं वावर, म्हणजे गिले मे बी चल सकता आहे असं आपण त्यांना विचारलं तर ओलं जर वावर असेल त्याच्यामध्ये देखील हे चालणार आहे. जसं आपल्या इकडे जर गाळ वगैरे असेल तर आपलं हार्वेस्टर चालत नाही, तर गाळात देखील हे हार्वेस्टर चालणार आहे. हा त्याचा उपयोग आहे बेसिकली. तर आपण वरती बसून पाहूया कसं आहे या ठिकाणी. पाहू शकता वरती लिव्हर वगैरे सगळे गिअर वगैरे आहेत. आता आपल्याकडे एवढं त्यातला अंदाज नाही, पण कम्फर्टेबल आहे बसून चालवायला देखील. जास्त हाईट नसल्यामुळे कम्फर्टेबल वाटतं. ठीक आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपण एका नवीन यंत्रापाशी आलेलो आहे. तर आधी आपण जे यंत्र पाहिलं त्याचप्रमाणे हे यंत्राचं काम आहे. पण याच्यात दुसरा एक ॲडव्हान्टेज असा आहे, जे आपण गहू वगैरे जर केला तर गव्हाचं खालचं जे काड असतं आपलं, ते काढ त्या मशीनमध्ये त्याचा भुगा होऊन जातो. म्हणजे त्याचं पूर्णपणे आपण पावडर फॉर्ममध्ये होतं आणि त्याचा आपल्याला परत काय उपयोग करता येत नाही. तर हे मशीनचा उपयोग असा आहे, याच्यात फक्त तुमचे दाणे वेगळे होणार आहे आणि तुमचा जो काड असतं गव्हाचं काड
ते आहे तसंच राहणार आहे. तर त्याचा उपयोग तुम्ही नंतर काही ताटी बनवण्यासाठी किंवा ते काही शेतकरी ते खरेदी पण करतात, त्याचा नंतर त्याचा उपयोग होतो. तर त्यासाठी या मशीनचा उपयोग आहे. बाकी फंक्शन याचं सेम आहेत. त्या ठिकाणी डायरेक्ट आपण खाली करू शकतो. तर हे मित्रांनो आपलं नॉर्मल हार्वेस्टर आहे, फक्त साईजमध्ये कमी आहे. मिनी हार्वेस्टर आपण म्हणू शकतो याला. तर याचं पण सेम काम आहे. गहू सोयाबीन नंतर हरभरा, तर या पिकांचं हार्वेस्टिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो आहे. त्याला इनबिल्ट टाकी पण येते, हा याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि हे साईजमध्ये थोडं छोटं आहे, त्याच्यामुळं आपल्या इकडं म्हणजे पंजाब त्या साईडला मोठाले प्लॉट असतात शेतीचे, त्यामुळे त्यांच्याकडे मोठाले हार्वेस्टर चालतात. तर आपल्या इकडं चालण्यासाठी हे हार्वेस्टर स्पेशली डिझाईन केलेलं आहे, कारण आपल्या इकडे शेतांची साईज कमी असते, त्याच्यामुळं जास्त ओळायला वगैरे त्रास होतो. तर हे हार्वेस्टरमुळे आपला तो ताण कमी होणार आहे. तर पाहू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. तर हे सगळे पंजाब बेस कंपनी आहे, त्याचं प्रोडक्शन सगळं पंजाबला होते. नवीन यंत्र दिसलं मित्रांनो आपल्याला, कशाचं आहे माहीत नाही. मला वाटतं दगडी गोळा करायचं आहे का, पैसे छापायचे. आपण कोणाला तरी विचारू या ठिकाणी नेमकं यंत्र आहे कशाचं आहे, याचा उपयोग काय आहे. तर हे रोटावेटर विथ म्हणजे पेरणी करण्यासाठी आपण वापरू शकतो. त्याचं आहे पेरणी आणि खते टाकण्यासाठी सायमल्टेनियसली. हे लँड लेवलर मशीन आहे वाटते, पाहू शकता. त्या मशीनचा काय उपयोग कळाला नाही मित्रांनो. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्येच नक्की सांगा त्याचा उपयोग काय. हे आपल्या इकडे पण अवेलेबल असते मित्रांनो. ही मशीन आहे धान्य करण्याची, आणि हे लँड लेवलरची मशीन आहे, म्हणजे जमिनीचा लेवल करण्यासाठी मशीन वापरू शकता तुम्ही. त्याला GPS वगैरे ट्रॅकिंगसुद्धा आहे, तर योग्य प्रमाणात लेवल करण्यासाठी ही मशीनचा वापर होऊ शकतो. तर यांची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता. रोटावेटर वगैरे सगळे या कंपनीचे अवेलेबल आहेत, पाहू शकता. मुरघास करण्याची मशीन देखील आहे यांची. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गहू लावायची मशीन आहे, त्यांच्याकडे पॅडी म्हणतात. तर पॅडी लावायची मशीन आहे या ठिकाणी, आणि हे ट्रॅक्टरवरती इन्स्टॉल केलं. याची किंमत ॲप्रॉक्सिमेट 12 लाख त्यांनी आपल्याला सांगितले. याच्यावरती देखील गव्हर्नमेंट सबसिडी अवेलेबल आहे. याचे जे टायर आहेत ते तुम्ही पाहू शकता, अतिशय छोटे टायर आहे, त्यामुळे छोटे म्हणजे मेटल टायर आहे वाटते, हां मेटल टायर आहे. तर त्याच्यामुळं जे तुमचं जास्त नुकसान होतं मोठ्या टायरमुळं, तर ते होणार नाही, जास्त वार तुटणार नाही तुमचं. याची किंमत आहे 12 लाख. तर जे एक शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू लागवड करतात तर त्यांच्यासाठी उपयोगाचं असं आहे. या ठिकाणी तुम्ही त्याचे ट्रे कॅरी करू शकता, आणि नंतर एक एक मागं सोडून या ठिकाणी त्याची लागवड होते का. तर ही अजून एक मिनी हार्वेस्टर आहे मित्रांनो, पाहू शकता, विथ चेन ड्राईव्ह. पाहू शकता चेन ड्राईव्ह आहे. तर हे पण तुम्ही ओलं वगैरे असन वावर आणि जास्त अडचणीचा रस्ता असेल त्या ठिकाणी चालेल. याची किंमत आहे 24 लाख रुपये. तर हे लो होल कंपनीचे आहेत हे दोन्ही पण, हे मिनी आणि हे लावण्यासाठी. तर वी ट्रॅक्टर याची 12 लाख किंमत आहे, याची 24 लाख किंमत आहे. तर आपण मित्रांनो सोलर एनर्जी सेक्शनला आलेलं आहे. रोटोमॅग कंपनीचं हे सोलर आहे, आणि त्यांनी या ठिकाणी पाहू शकता डायरेक्ट शेडच मारले, पॅनलचं शेड आहे. आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर आहेत, 3 HP, 5 HP, 7 HP पर्यंत मोटर आहेत मित्रांनो सोलरवरती चालणाऱ्या. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला त्यांची देखील वेबसाईट देतो, 1 मिनटं. मित्रांनो पाहू शकता या नंबरवर किंवा वेबसाईटवर कॉल करून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. तर त्यांचे अर्धा HP ते 10 HP पर्यंत सोलरवर चालणारे पंप सेट आहेत. तर पाहू शकता पाणी देखील त्यांनी चालू करून दाखवले, 3 HPचं पाणी आहे. ते मी इकडं दुसरा सेट आहे GK एनर्जी लिमिटेडचा. तर यांचं पण सेम आहे, सोलरवरती चालणाऱ्या मोटर्स आणि त्यासाठी लागणारे ॲक्सेसरी स्टार्टर वगैरे. तर त्यांच्याकडे हे सगळं सामान आहे. तर त्यांचं देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट देण्याचा मी प्रयत्न करतो. तर हे मित्रांनो GK एनर्जीचं कॉन्टॅक्ट, तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्हाला जर हवं असेल तर. आणि पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे त्याचे सोलर पॅनल आणि ॲक्सेसरीज पण आहेत. तर नक्की विजिट करा.
तर मित्रांनो आपण आता डेअरी इंडस्ट्रीच्या ॲक्सेसरीज वगैरे या सेक्शनला आलेलं आहे. तर या ठिकाणी गोधन त्यांचं वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. दूध काढायची मशीन, त्यानंतर गायांसाठी खाद्य बनवण्यासाठीची मशीन, कांडी बनवण्याची मशीन, कुटी मशीन, या सगळ्या मशीन या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यांच्या. बघू शकता दूध काढण्याची मशीन वगैरे या सगळ्या मशीन्स या ठिकाणी आहेत. तर आता आपण आपलं त्यांच्याबरोबर बोलणं झालं, ते आपल्याला कस्टमाइज मशीन देखील बनवून देऊ शकतात. तर जी मशीन आहे त्याची किंमत सिंगल बकेट हाफ HP त्याची किंमत आहे 23,000 रुपये. आणि गोकुळ आणि अजून कोणतं तरी एक दूध संघ सांगितलं, त्याच्यावर तुम्हाला सबसिडी देखील अवेलेबल आहे. पाहू शकता ही मशीन आहे, जी किंमत 23,000 सिंगल बकेट दूध काढायची मशीन. तर मित्रांनो पाहू शकता ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची कमी आहे त्या ठिकाणी आपण डिझेलवरती वगैरे जनरेटर चालवतो. तर ते डिझेल तुम्हाला घरपोच पोचवण्यासाठी या कंपनीने सुविधा चालू केलेली आहे. पाहू शकता. त्यांचं देखील तुम्हाला मी कॉन्टॅक्ट देतो. तुम्हाला जर हवा असेल तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. घरी आणून देणार का? आणि डिलेवरी चार्जेस वगैरे काय घरपोच डिलेवरी घरपोच? मित्रांनो हे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फ्री डिलेवरी आहे आणि मार्केटला जे रेट चालू आहे त्या रेटमध्ये तुम्हाला डिझेल घरपोच भेटेल. तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सह्याद्रीचा देखील या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे. त्यांचे पण दूध काढायची मशीन आणि डेअरी प्रोडक्ट रिलेटेड म्हणजे तुमच्या शेतीशी पशुच्या रिलेटेड किटली, त्यांच्यासाठी बकेट, टब, तसेच त्यांचं पशुखाद्य हे देखील यांचं उपलब्ध आहे. इथं त्याबद्दल देखील तुम्हाला इथं या ठिकाणी आल्यावर माहिती भेटेल. कुटी मशीन देखील अवेलेबल आहे. हे बघा गुरांना बसण्यासाठी ज्या मॅट असतात त्या मॅट देखील या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहे त्यांनी. विथ किंमत त्याची तुम्ही पाहू शकता 1925, 1825, 2025 अशा प्रकारे आणि साईज देखील त्याच्यावर दिलेली आहे. इकडं परत ग्रीन फार्मचं देखील सेम सेटअप आहे. त्यांच्याकडे देखील दूध काढायच्या मशीन वेगवेगळ्या सेटमध्ये अवेलेबल आहेत. सिद्धिविनायक दूध यंत्र यांचं देखील सेम सेटअप आहे. यांच्याकडे काही ॲडव्हान्स मशीन देखील आहेत. पाहू शकता. सर हे नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे आणि हे पेटंटेड प्रोडक्ट आहे. गव्हर्नमेंटनी याला सेंट्रल गव्हर्नमेंटने यांना पेटंट नंबर दिला आहे. हे काउडन कलेक्शन मशीन म्हणजे शेण उचलण्याचं मशीन तयार केलं आहे. हे सगळ्यात छोटं मशीन आहे जे 10 ते 20 जनावरांसाठी आहे. हे त्याच्यापेक्षा मोठं मशीन आहे जे 20 ते 50 जनावरांसाठी आहे. आणि ते मोठं मशीन आहे ते 50पेक्षा जास्त जनावरं किंवा गोशाळेसाठी बनवलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं बॅटरीवर चालतं. एकदा बॅटरी चार्ज केली का 3 तास हे चालतं. हे एकदा बॅटरी चार्ज केली का 2 तास चालतं आणि हे 1 तास चालतं. बॅटरी चार्ज करायला 4 तास कमीत कमी वेळ पाहिजे. जे शेतकऱ्यांना त्रास होतो कंबर, मान, गुडघे हे त्याच्यासाठी सगळ्यात सोयीस्कर आणि उपयुक्त आहे. इथं ते मशीन ह्या पद्धतीने गोळा करेल आणि ह्या ट्रेमध्ये त्याच्यात टाकलं जाईल. त्याच्यानंतर मागच्या साईडनी जी ट्रॉली दिसते त्या ट्रॉलीनी शेण उचलायचं आणि टाकून द्यायचं. अशा पद्धतीने आहे ते. हे याची किंमत आहे 48,300. याला 25% सूट दिलेली आहे प्रदर्शनानिमित्त. हे आहे 73,000 रुपयामध्ये, यालाही 25% सूट आहे. आणि ते आहे 1,30,000 रुपयामध्ये, त्यालाही 25% सूट आहे. या पद्धतीने जर कुणाला मशीन हवा असेल तर त्यांनी या नंबरवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये हे मशीन डोर डिलिव्हरी केलं जाईल. थँक्यू सर. तर मित्रांनो जे शेतकरी मित्रांना काहीतरी सेटअप करायचं किंवा नवीन उद्योग चालू करायचा त्यांच्यासाठी एक मशीन घेऊन आले. यांचे सनटेक एनर्जी सिस्टीम हे पाहू शकता. ड्रायर मशीन आहे त्याच्यात तुम्ही वेगळ्या प्रकारचे जे आपले फळं किंवा असतात बीटरूट, गवा, पायनॅपल, ॲपल
ड्राय बनाना, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फळं जे आहेत ते तुम्ही याच्यात ड्राय करून त्याची विक्री करू शकता, अशी पॅकिंग करून. तर हे एक चांगला सेटअप होऊ शकतो. व्हेजिटेबल्ससुद्धा तुम्ही ड्राय करू शकता. या सगळ्या व्हेजिटेबल जे आहेत ते तुम्ही ड्राय करू शकता. त्याच्यात फ्रूट्स पण तुम्ही हे सगळे ड्राय करू शकता. हर्ब्स जे आहेत ते पण हे सगळे ड्राय करता येतात त्याच्यात. काय कॉस्ट आहे याची? 7 लाख. 7 लाख. हां, काय सबसिडी आहे याच्यावर? आहे ना, गव्हर्नमेंट सबसिडी PMFP स्कीमच्या अंडर येते. बरं. तर यांच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर याची ह्या सेटअपची किंमत आहे 7 लाख रुपये आणि याच्यावर गव्हर्नमेंट सबसिडी देखील अवेलेबल आहे. तर तुम्ही अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा एक चांगला सेटअप जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो होऊ शकतो. आपण आता पोल्ट्री सेक्शनला आलेलो आहे मित्रांनो, VR पोल्ट्री इक्विपमेंट्स. तर यांचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्या ठिकाणी पाहू शकता. विक्रीला आणि शोसाठी देखील त्यांनी या ठिकाणी लावले आहेत. तर पोल्ट्री फार्मसाठी निप्पल जे असतं याच्यासाठी पाणी पिण्यासाठी कोंबड्यांना ते, तर फिडर आणि त्याच्या रशा वगैरे हे सगळे इक्विपमेंट या ठिकाणी आहेत. ट्रे, केज हे देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत पाहू शकता. आणि जे स्टार्टिंगला जे आपण पहिल्यांदा भरतो ब्रुडिंगसाठी जे हीटर वगैरे लागतात तर ते देखील या ठिकाणी यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. अधिक माहितीसाठी याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आपल्या लांबून एक गोष्ट दिसली बिब ट्रॅप. तर पाहू आपण जाऊन काय आहे ते नेमकं. कारण सध्या आपल्याकडं जो ज्वलंत असा विषय तो बिबट्या आणि बिबट्याशी रिलेटेड काहीतरी आपल्याला दिसते. आपण जाऊन पाहूया नेमकं काय आहे ते. दाखवतो तुम्हाला. स्टे ट्यून. सरांकडून बिब ट्रॅपबद्दल माहिती घेऊया. हा जो बिब ट्रॅप आहे ना, हा 3-in-1 डिव्हाइस आहे सर. यामध्ये सगळ्यात वरती कॅमेरा आहे जो की शेतांना मॉनिटर करायचं काम करतो. त्यानंतर हा जो बजर आहे यामध्ये 4 साईड लाईट आहेत जी की रोटेट होत राहते, सगळ्या शेतामध्ये फिरत राहते. 3 मिनिटाची सायकल आहे. 3 मिनिटांनी बजर वाजत राहतो. याला पण सोलार प्लेटवर चार्ज होतो. त्यानंतर हा मोठ्या आवाजाने जो जंगली जनावरांना रिपेल करतो तो भोंगा. कसं वापरायचा? यामध्ये फक्त बटन ऑन करून द्यायचं, तुम्हाला 30 मिनिटांनी हा वाजत राहतो. या टाईपचे मोठे आवाज येतात. आणि नंतर इन्सेक्ट ट्रॅप आहे जो की आपले छोटे इन्सेक्ट असतात, मावा, तुडतुडे, त्या टाईपचे त्यामध्ये कंट्रोल होतात. ते 1.5 मिनिटाचं आहे. त्यात वेगवेगळे सायकल. नमस्ते. आम्ही पुणे जिल्ह्यातून मांडकी गाव आहे आमचं, पुरंदर तालुक्यातून. या ठिकाणून आलो आहोत प्रदर्शन पाहण्यासाठी खास. नवीन माहिती अशी भरपूर आहे. आम्हाला जरा ट्रॅक्टरविषयी जरा टेक्नॉलॉजीची माहिती पाहिजे होती, ती आम्हाला पूर्णपणे भेटलेली आहे. हां, हे बिबट ट्रॅपची आवश्यकता आत्ता इतकी भासली आहे की महाराष्ट्रात जे थैमान घातलं आहे बिबटनी, त्यासाठी ह्या ट्रॅपची आवश्यकता आहे आणि हे सर्वांनी घ्यावं अशी माझी इच्छा आहे. ह्याची खूप गरज आहे. या ठिकाणी एक वेगळी युनिक गोष्ट दिसली मित्रांनो, पाहू शकता. मल्टीपर्पज पाना. एवढ्या सगळ्या साईजचे पाने आपल्याला कॅरी करायची गरज नाही. तर एकाच पाण्यात तुमचे सगळे कामं होणार आहेत. 8 mm पासून 32 mm पर्यंतचे नट तुम्ही एकाच पाण्यात ते खोलू शकता. पाहू शकता. त्याची किंमत काय त्या पाण्याची? किती? 300 रुपयाला तो पाना तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो या ठिकाणी. ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे आहे का? ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे? तुमचं शॉप कुठे आहे? पुण्यात. पुण्यात कुठे? फातिमा नगर. तर मित्रांनो पाहू शकता मिनी साईज कुटी मशीन या ठिकाणी अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या साईजमध्ये मोठ्यापासून बारक्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या कुटी मशीन या ठिकाणी आहेत. 13,000 पासून आहेत. तर तुम्हाला स्टोरेजसाठी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मिनी साईज कुटी मशीन घेऊ शकता. तुमच्याकडे जर कमी जनावरं असतील तर तुमच्यासाठी हे अतिशय फायद्याचं आहे. जनरल एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा फवारणीचा ड्रोन आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. तर याचे मल्टीपर्पज असे उपयोग आहे. तुम्ही हा ड्रोन घेऊन एक छोटासा तुमचा व्यवसाय देखील चालू करू शकता फवारणीचा. म्हणजे तुम्ही एकरावरची फवारणी करू शकता लोकांची रेंटनी. तर त्याची आपण जराशी माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करू. त्याआधी त्यांचे कॉन्टॅक्ट घ्या तुम्ही. तर हे त्यांचे कॉन्टॅक्ट आहे पहा. कॉन्टॅक्ट दाखवा सागर सर. त्यांचं कॉन्टॅक्ट दाखवा ना. पुढून आहे पुढून खाली.
स्क्रीनशॉट मारून तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला देतो. माहिती घेऊया ड्रोनविषयी. हा जनरल एरोनॉटिक्स कंपनीचा ड्रोन आहे. अतिशय आधुनिक आणि अत्याधुनिक म्हणता येईल भारतामध्ये. याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये 2 GNSS दिलेले आहेत. हे जे दिसत आहेत ह्याला GNSS म्हटलं जातं. हे GPS-पेक्षा भिन्न आहेत आणि जास्ती ॲक्युरेट आहेत. तर स्वतःचं सॉफ्टवेअर कंपनीने डेव्हलप केलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला अचूकपणे काम करणं शक्य होतं. ह्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल सेन्सर जो आहे, नंतर कार्बन फायबरचा वापर करून वजन कमी, म्हणजे मजबूती भरपूर पण वजन कमी अशा प्रकारची सोय केलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे नॉझल्स आपण देऊ शकतो. हे आता दिसतात तशी नॉझल्स किंवा रोटरी ॲटॉमायझर ह्याच्यामध्ये दाखवलेली नॉझल्सची आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला थेंबाचा आकार पण बदलता येतो. तुम्हाला या ड्रोनमध्ये तुम्हाला फ्लाईटचा स्पीड बदलता येतो. तुम्हाला स्वॅचचा आकार म्हणजे किती मोठा पट्टा घेणार आहे हे तुम्हाला हाईट सेट करता येते. तुमचं लिक्विड किती एका मिनटाला बाहेर पडणार आहे हे पण सेट करता येतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये वर्सटाईल आहे. अधिक ॲक्युरसी प्रिसिजनचं काम करण्यासाठी हा योग्य ड्रोन आहे. टाकीची कॅपॅसिटी 10 लिटर आहे, पण 8 पासून ते 10 लिटरपर्यंत तुम्ही किती एका एकरसाठी फवारलं तरी चांगलं काम होणार आहे. किंमत त्याची 6 लाख रुपये आहे. काही सबसिडी वगैरे आहे गव्हर्नमेंटची सबसिडी त्याच्यात 40% आहे. फायनान्स ऑप्शन आहे, फायनान्स EMI कंपनीचे नाहीत, बँकेकडनं आहेत. बँक तुम्हाला 9% व्याज देते, पण नंतर 3% तुम्हाला परतावा देते. म्हणजे 6% लोन तुम्हाला बँका देतात. मित्रांनो पाहू शकता लहान मुलांसाठी किंवा शाळेसाठी जे घसरगुंडी वगैरे साहित्य आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे. कंपनी त्यांचं देखील कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो. कोणाचं आलेलं नाही आहे आणि तुम्ही तर आपली पुण्यातली जात त्यामुळे काय प्रश्न तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. मित्रांनो या ठिकाणी CS कृषी कंपनीचा देखील ड्रोन अवेलेबल आहे. तर त्यांचा देखील मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्हाला पाहिजे असेल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. होऊ शकता. किंमत किती आहे याची सर? 4 लाखापासून 6.5 लाखापर्यंत. 4 लाखापर्यंत. ठीक, 4 लाखापर्यंत याची किंमत. आणि वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? 11.5 लिटर. तर 11.5 लिटरची वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी देखील त्याची आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे वाहनं देखील या ठिकाणी प्रदर्शनात ठेवली मित्रांनो पाहू शकता. अर्बन क्रुझर टोयोटाची, त्यानंतर हायलक्स, इकडं काही गुड्स कॅरियरसाठी देखील आहेत आणि इकडं इलेक्ट्रिक वाहनं देखील आहेत. कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक वाहनं त्यांची त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही या ठिकाणी व्हिजिट दिली तर तुम्हाला ते पाहायला भेटू शकतं. पाहू शकता या ठिकाणी असं काही सेटअप लावलेलं आहे. महिंद्राच्या बोलेरो 3XO वगैरे गाड्या देखील या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत. महिंद्रा म्हणजे शेतकऱ्यांची पहिली पसंत जवळजवळ असते, तर त्याप्रमाणेच त्यांनी थोडं डोकं लावून या ठिकाणी महिंद्राच्या ज्या गाड्या शेतकरी मोस्टली खरेदी करतात, मॅक्स पिकअप वगैरे, तर त्या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध आहेत. टाटाचे देखील टियागो EV, नेक्सॉन, पंच या गाड्या देखील त्यांनी प्रदर्शनात लावलेल्या आहेत. तर त्यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता. तुम्हाला नाश्ता वगैरे काय करायचं असतं या ठिकाणी त्यांनी सेपरेट सेक्शन केलेलं आहे. इथे येऊन तुम्ही नाश्ता करू शकता. घरून आलेले डबा खाण्याची देखील या ठिकाणी सोय केलेली आहे. मित्रांनो खूप मोठं असं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. पाहू शकता आपण. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात देखील आपण जे युनिक आणि नवीन कंटेंट आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण फापट पसारा जास्त मराठी भाषेत सांगायचं झालं तर फापट पसारा आपण तुम्हाला दाखवलेला नाही आहे. युनिक जे काही नवीन ज्या गोष्टी असतील त्याच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण शेतीशी रिलेटेड अजून आणि नवीन तंत्रज्ञान याबद्दल आपण असे नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.